अजित पवार बारामतीतून लढणार नाहीत का? बारामतीत पुन्हा पवार विरुद्ध पवार सामना. बारामतीत युगेंद्र आणि जय पवार भिडणार का? महाराष्ट्राच्या राजकारणात ही चर्चा जोरात रंगली आहे आणि त्याचं कारण आहे खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केलेलं वक्तव्य. असं जयदादांचं समर्थक म्हणतात. ठीक आहे, देऊ. शेवटी काही लोकशाही आहे. मला तर बाहेर काही त्याच्यामध्ये रस नाही आहे, कारण मी 7-8 निवडणुका केलेल्या आहेत. त्याच्या संदर्भामध्ये जर आमच्या जनतेचा तसा कल असेल कार्यकर्त्यांचा, तर पार्लमेंटरी बोर्डामध्ये जरूर तोही विचार केला जाईल. पार्लमेंटरी बोर्ड आणि त्या भागातले कार्यकर्ते जे काही मागणी करतील ते करायला आम्ही तयार आहोत. बारामतीतून बऱ्याच वेळा लढण्यामुळे आता रस नाही असं दादा म्हणाले आणि त्यांचा धाकटा मुलगा जय पवार यांना रिंगणात उतरवण्याचे संकेतही दिले. दुसरीकडे शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून युगेंद्र पवारांच्या नावाची चर्चा आहे. त्यामुळे बारामतीत आता लोकसभेतल्या पवार नणंद भावजे सामन्यानंतर विधानसभेत पवारांच्याच चुलत बंधूंमध्ये सामना रंगण्याची शक्यता व्यक्त केली जाते. पण याबाबतचा जो काही निर्णय असेल तो पवारांच्या संसदीय मंडळात होईल असं दादांच्या नेत्यांकडून सांगण्यात येत आहे. असं आहे की हे सगळे प्रश्न काल्पनिक आहे. पक्ष बसेल, पक्षांच्या पार्लमेंटरी बोर्ड बसेल आणि आम्ही योग्यताच्या आधारावर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये जिथे जिथे आम्ही आमच्या जागा लढवणार तिथे आम्ही ठरवू कोणाला तिकीट द्यायची. पार्लमेंटरी बोर्ड म्हणजे कोण? अजितदादा म्हणजेच पार्लमेंटरी बोर्ड. दुसरे कोणी पार्लमेंटरी बोर्डात आहेत असं मला माहीत नाही, पण तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. मला त्याच्यावर काय बोलायचं. दरम्यान दादा बारामती सोडणार तर मग लढणार कुठून हा प्रश्न विचारला जातोय. त्याचं उत्तर दिलं ते दादांचे पुतणे आणि कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवारांनी. कर्जत जामखेडमधून लढण्याबाबत दादांनी चाचपणी केल्याचा दावा रोहित पवारांनी केला. अजितदादांनी इंदापूरचा पर्याय देखील राखून ठेवल्याचा रोहित पवारांचा दावा आहे. अनेक लोकांचं माझ्या मतदारसंघामध्ये लक्ष आहे, ज्याच्यामध्ये भाजपचे नेते आहेत, ज्याच्यामध्ये अजितदादांच्या गटाचे नेते आहेत, त्यात कदाचित दादासुद्धा असू शकतील. आणि मग जो प्रयोग लोकसभेमध्ये सुप्रियाताईंच्या बाबतीत दादांना हा करावा लागला का त्यांनी तो केला, तर माझ्या इलेक्शनमध्ये विधानसभेमध्ये सुद्धा कदाचित त्यांच्यावर प्रेशर आणून असाच प्रयोग त्यांच्या बाबतीत असेल नाही तर त्यांच्या कुटुंबातल्या बाबतीत हा माझ्या विरोधात माझ्या मतदारसंघामध्ये कदाचित केला जाऊ शकतो. त्यामुळे कर्जत जामखेडमध्ये पवार काका पुतण्या आणि बारामतीमध्ये पवार चुलत भावंडात अटीतटीची लढाई पाहायला मिळणार का असा प्रश्न विचारला जातोय. पण बारामतीतल्या दादांच्या कार्यकर्त्यांची काय इच्छा आहे ते देखील पाहूया. आदरणीय दादांनी जरी दगड दिला तर ती दगडाला आम्ही देव समजतो, परंतु उद्याच्या निवडणुकीमध्ये आदरणीय दादांनीच उभा राहावं ही आमची सद्भावना आहे, आमची इच्छा आहे. युवक वर्ग हा ठामपणे दादांच्या मागे उभा आहे. दादा जे सांगतील तेच फक्त युवक वर्ग करणार. आमच्या बारामती तालुक्यासाठी दादांचा शब्द आमच्यासाठी अंतिम असतो, पण तरी आमच्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे की दादांनी ह्या निवडणुकीमध्ये उभं राहावं. दरम्यान यामुळे काही प्रश्न उपस्थित होत आहेत. दादांना बारामती सोडून वेगळ्या मतदारसंघाची बांधणी करायची आहे का? सुरक्षित मानल्या जाणाऱ्या बारामतीतून मुलगा जयला लॉन्च करायचा आहे का? याआधी लोकसभेत मोठा मुलगा पार्थला फटका बसल्यानं धाकट्या मुलासाठी दादा सावध झालेत का? शरद पवारांची साथ सोडल्यानंतर अजितदादा कुटुंबात एकटे पडले. त्यांचे सख्खे भाऊ श्रीनिवास पवार आणि पुतण्या योगेंद्र पवारांनीही त्यांच्याकडे पाठ करून सुप्रिया सुळेंच्या प्रचाराची धुरा सांभाळली. अजित पवारांच्या आत्यांनीही त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, पण मनोमिलन होण्याऐवजी संबंध अधिकच ताणले गेले. इतके की अजितदादांनी लोकसभेत सुप्रिया सुळेंविरोधात स्वतःची पत्नी सुनेत्रा पवारांना रिंगणात उतरवलं होतं आणि ती चूक झाल्याचं मान्य करून नव्या चर्चेला तोंड फोडलं. राज्याच्या राजकारणात प्रभावी असलेल्या पवार कुटुंबातल्या राजकीय संघर्षानं लोकसभेत अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेतलं. आता विधानसभेत हा संघर्ष कोणतं वळण घेतो हे पाहायचंय. पुण्याहून मंदार गोंजारीसह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. गेले 2 दिवस महाराष्ट्रभर चर्चा रंगली आहे ती मंत्रिमंडळ बैठकीमधील खडाजंगीची. फाईल सही करण्यावरून एकनाथ शिंदे आणि अजित पवारांमध्ये वाद झाल्याचं बोललं जात आहे.
हे तर झालं मंत्र्यांचं, पण 2 सचिवांमध्ये मानापमान नाट्य रंगल्याची कुजबूज रंगलेली आहे. कॅबिनेटच्या बैठकीमध्ये कोण कुणाला काय म्हणालं आणि कशावरून नेमकी ठिणगी पडली, पाहूयात नेमकं काय घडलंय ते. बैठकीत सही रे सही, संतापले दादाभाई. मंत्र्यांचं झालं थोडं, सचिवांचंही नाराजीचं घोडं. मंत्रिमंडळ बैठकीमध्ये वादविवाद, रुसवे फुगवे. सध्या चांदा ते बांदा एकाच गोष्टीची चर्चा रंगली आहे आणि ती म्हणजे मंत्रिमंडळ बैठकीमधल्या सही आणि फाईल पुराणाची. एबीपी माझाला विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बैठकीतल्या या वादामध्ये 3 क्लायमॅक्स आले, 3 ट्विस्ट आले आणि वादाचेही 3 एपिसोड पाहायला मिळाले. त्यातला पहिला वाद होता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामधला. फाईल वाचण्यासाठी पुरेसा वेळ द्यावा, फाईल वाचून मगच सही करेन. याच ठिकाणी बसून मी तुमच्या अनेक फाईलवर सही केल्या, त्यावेळी मी फाईल्स वाचल्या नाहीत. तुम्हाला फक्त सह्या करायच्या असतील तरच करा, मी फाईल वाचूनच सही करणार. असं काही नाही. आम्ही आज राजकारण करत नाही, आम्ही अनेक वर्ष राजकारण करतो. राजकारणामध्ये शेवटी सगळ्यांना बरोबर घेऊन जायचं असतं, त्याच्यामध्ये भेदभाव करायचा नसतो आणि समंजस भूमिका घ्यायची असते. आम्ही कामाची माणसं आहेत, समंजस भूमिका घेणारी माणसं आहेत. बरं मंडळी, फाईलवरच्या सहीवरूनच रुसवे फुगवे झाले आणि त्यानंतर लगेचच कृषी खात्यातील काही मुद्द्यांवरून देखील भांड्याला भांडं लागल्याचं बोललं जात आहे. तुम्हीच पहा नेमकं काय झालंय. कृषी खात्याचा पीक पाणी प्रस्ताव सचिवांऐवजी कृषी मंत्र्यांनी मांडला. सचिव कुठे आहेत? कृषी खात्याच्या सचिव व्ही राधा यांची बदली झाल्याने पदभार काढला. सचिवांऐवजी कृषी मंत्री प्रस्ताव मांडतात, हे योग्य नाही. नॅनो युरियाचा प्रस्ताव 2दा नाकारला गेला, हे कितपत योग्य आहे? हे मी काही कुठं ऐकलेलं नाही आहे. त्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मी स्वतः होतो. आता मी स्वतः असणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये ज्या न झालेल्या गोष्टी तुमच्यापर्यंत येतात, खरं सांगतो असा कुठलाही प्रकार त्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये झालेला नाही आहे. बैठकीमध्ये मंत्र्यांमधील वादाची ट्रेन अशी पुढे पुढे जात असतानाच पुढचं स्टेशन आलं ते सचिवांमधील मानापमानाचं. आणि यामध्ये कळीचा मुद्दा होता सध्या गाजत असलेली लाडकी बहीण योजना. लाडकी बहीण योजनेसाठी 27 लाख पात्र महिलांचं बँक खातं आधारशी जोडलेलं नाही. आपण त्यातली त्रुटी दूर करू शकतो. या त्रुटी दूर करण्यासाठी काही उपाययोजना करता येतील. माझ्या विभागात इतरांनीही ढवळाढवळ करू नये. या बैठकीत सर्वांना बोलण्याचा अधिकार आहे. अनुप यादव, हे तुम्ही समजून घ्या. मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये भांड्याला भांडं लागलं आणि त्याचा आवाज विरोधकांच्या कानावरती पडला आणि मग त्यावरती टीकांचा बॉम्ब फुटला नसता तरच नवल. आपण जर बघितलं असेल तर कॅबिनेट बैठकीत खडाजंगी पाहायला मिळते. अजित पवार यांच्या गटाचे जे आहे ते फाईल पुढे सही केली जात नाही अशी टीका होते आणि वाद झालेले आहेत. अजित पवारांना न्याय हवा आहे, तर न्याय यात्रेत यायला पाहिजे आमच्या. खरं तर मंत्रिमंडळ बैठकीमध्ये वाद होणं हे काही नवीन नाहीये. अशा वादांना मोठा इतिहासही आहे. आता ही मंत्र्यांमध्ये आणि सचिवांमध्ये वाद झाल्यावर त्याची चर्चा तर होणारच ना. जेव्हा विभागाला अभ्यास करायला वेळच दिला जात नाही वित्त विभागाच्या, तेव्हा मंत्री म्हणून अजित पवारांनी बहुतेक ही भूमिका घेतली की सचिवांनी फाईल पाहिली नाही, मी फाईल पाहिली नाही, तेव्हा ऐनवेळी मी कशी सही करू. लोकप्रियतेच्या मागं धावणं वेगळं, वस्तुस्थितीचं भान ठेवणं वेगळं, त्यातून हे वादाचे प्रसंग निर्माण होत आहेत. आणि मला वाटतं अजित पवारांनी याची जाणीव करून दिली असावी की भविष्यामध्ये आपल्याला यापेक्षा वाईट परिस्थिती फेस करायला लागेल. येत्या काही महिन्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीचे ढोल आतापासून वाजू लागले आहेत. त्यामध्ये आता कॅबिनेटमध्ये झालेला वादाचाही चांगलाच आवाज घुमलाय. मात्र हे सगळे वाद सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी असावेत इतकंच. कोणताही निर्णय घेत असताना अधिकाऱ्यांच्या समोर प्रचलित नियम जे आहेत ते घोंगावत असतात आणि मंत्र्यांच्या समोर नियमांसह मतदारसंघ, लोकभावना याचाही विचार केला जात होता. मात्र आता अधिकारी आणि मंत्री यांच्यामध्ये सर्वात मोठे वाद होण्याचं कारण म्हणजे नवीन योजना, टेंडर हे नियमात बसतात, नियमाच्या बाहेर करायचं या आणि बरंच काही अशा अनेक गोष्टींवरून जे आहे ते वाद होतात. मात्र हे सगळे वाद जे आहेत ते महाराष्ट्र आणि सर्वसामान्यांच्या हिताचा आहेत का याचाही विचार करणं आता फार गरजेचं आहे. कॅमेरामन अनुप सराजने, एबीपी माझा, मुंबई.
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.